कोकणात तापमानाचा पारा 38 अंशांच्या पार असल्यानं उष्णतेची लाट कायम होती. गुरुवारी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सांताक्रूझ येथे 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून म्हणजे 28 फेब्रुवारीपासून राज्याच्या कमाल तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. गुरुवारी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी केरळ येथील कुन्नूर येथे देशातील उच्चांकी 41.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कोकणातील सांताक्रूझ येथे 38.5, डहाणू येथे 38.2 अंश सेल्सिअस तापमान असल्यानं उष्णतेची लाट होती. किनारपट्टी भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांची वाढ झाली किंवा तापमान 37.5 अंशांच्या पुढे गेलं, तर उष्णतेची लाट आली आहे असं समजलं जातं. रत्नागिरी, ब्रह्मपुरी, सोलापूर, यवतमाळ, अकोला इथे 36 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं त्रासदायक ठरतंय. त्यासोबतच उकाड्यानं घामाच्या धारा वाढल्या आहेत. राज्याच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. आज म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी कोकणातील ठाणे जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली.